जसं साधूले दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाळे, तसं त्याला दिन रजनी हाची धंदा पैशाचे पवाळे. दुसरं आणि आपला भाग्य काही कोण्या जन्माचं सुकृत फळायला आलं. भगवंतानं आपल्याला भारतात जन्म दिला. ज्या गावात दशमी आहे, एकादश आहे, भगवंताचे उत्सव होतात, सज्जन लोक आहेत, त्या गावात आपल्याला जन्म दिला. हेच तर भाग्य आहे. दुसरं काय काय भाग्य? भाग्य काय करता? हे भाग्य आहे आपलं. ते कसं, आता 100 एकर वावर पेरलं, 10 क्विंटल कापूस झाला. एकाने एकरच पेरलं, त्यात 10 झाला. काय टाकता ते 100 एकर? फक्त नाव मोठं, दर्शन खोटं. असा हा जो आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर देवाचं नाव सोडून, संतांची संगत सोडून, जे जे काही आपण मोठेपणा देऊ, काले मोठेपणा द्या तुम्ही, हे सगळी आपली भूल आहे, भ्रम आहे. हे आपली भूण जिरायची राहिली. तुम्ही असो की तुम्ही असो. हा, तुका म्हणे फिरे भोंडी दम. मनुष्य जन्म कायसाठी आहे हे ज्या दिवशी माणसाला समजेल, ते तसं नाही समजत पुस्तकं वाचल्यानं. नाही 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 नाही, ते ज्याईने मनुष्य देहाची किंमत समजली त्याच्याजवळ बसा लागेल, त्याच्याकडे जावं लागेल, त्याची सेवा करा लागेल. सेवा करून त्याच्यावर श्रद्धा भाव भक्ती ठेवून ते अक्षर ऐका लागतील. तहा म्हणून त्याचा गुण. खरी गोष्ट भाऊ, परमेश्वरानं पहिल्यांदा खूप जीवजंतू तयार केले. वाघ केले, हत्ती केले, कोले केले, मोठे मगर केले, हे एखादा 5 फूट जबळा, नांग असे असे केले की बस बापा बापा या घरात काय काय पुरुषार्थ गेला काय. अरे सुग्रीन असं घर बांधते, कोणता इंजिनियर आहे तिले, कोणता डायग्राम काढते ती. हा, राहायची खोली, बाथरूम, पिलाईले बसायचं, ओ हो झोपे घ्यायचं. घर बांधूनही हा त्याचा अर्थ नाही पैसे कमावून. पण मनुष्य जन्म फक्त तेवढ्यासाठीच नाही, त्याच्या पुढे काहीतरी कर्तव्य आहे हे समजासाठी आपल्याला संताकडे जावं लागतं. ते संत सांगतात, सद्गुरू सांगतात, ते सद्ग्रंथ सांगतात. पण सद्ग्रंथ मनानं वाचताना चक्रात पडतात. ते वाचून भलकुकडे जातात. ते संतांच्या मुखातून आहे का, आणि मग तुम्हाला त्याचा खरा अर्थ समजेल. तर चरित्र काय झालं की मनुष्य जन्म नेमका कायसाठी आहे या प्रश्नाचं उत्तर माणसाला जो लोक सापडत नाही. तो लोक तो किती शिकेल असो, BA MD PhD बंद्या जगातल्या पदव्या झाल्या असतील, पंतप्रधान नाही त्याच्याही वरचा झाला असेल, नपास. काहून? तो मेला की त्या बंद्या डिग्र्या त्या पदव्या सर्टिफिकेट द्या टाकून द्या जैताना. काय काय उपयोग आहे त्याचा? उलट त्या डिग्र्या पाहिले की त्याचे नातून पोरं बोलतात, आमचा बाबी कशी केलं, काय चाटतात त्याला. अरे जन्मा लिहून 1 डिग्री माणसानं कमावा, त्याला म्हणतात पुरुषार्थवान. त्याला या मनुष्य जन्माचा महिमा समज. कोणती डिग्री? ह्या डिग्र्या कमावा, फक्त याचा उपयोग एकच आहे, ध्यान ठेवा. पंतप्रधानी 2च पोया खाते, त्याला 5च फूट जागा निजायला पाहिजे. याचा उपयोग कोण्या डिग्रीचा आहे माणसाले की चंद्र सूर्य तोपर्यंत त्या डिग्रीची पावर सरत नाही. ती एकच डिग्री आहे, साधूचा अंकिला. आपल्या आवडीनं, आपल्या श्रद्धेनं असा आग्रह नाही की नरहरी बाबाचं भजन तुम्ही करा. तुमची ज्या संतावर, ज्या गुरुवर निष्ठा जमीन, तुम्हाला ज्याचे अनुभव येतील, ज्याच्यामुळे ज्याच्या कृपेनं तुमच्या मुखात देवाचं नाव येईल, बस 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 त्याला आपल्या जीवनाचा नावाडी करा. त्याच्यामुळे लोक स्वाधीन राहा. साधूचा अंकिला बस, जन्मभर साधूच्या ताब्यात आहे. मग तुम्ही सांगा बाबा आमचे गुरु तर देवा घरी गेले, मग आता आम्ही कोणाच्या ताब्यात राहा? कोणाच्या ताब्यात राहा? हा हा, त्याईनं जे अक्षर लिहिला ते त्याच रूप आहे. बावल्या तुला माहित नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानेश्वरीच, अमृत अनुभव म्हणजे ज्ञानोबा माऊली, तुकोबाचा गाथा म्हणजे तुकोबाच आहे साक्षात. नरहरी बाबा कुठेच गेले नाही. त्याची अभंगाची गाथा म्हणजेच नरहरी बाबा. जे मरतात न्यस्त नाबूत होतं त्याला माणूस म्हणतात. जे अजर अमरचंद्र आहे सूर्य तोपर्यंत त्याची कीर्ती लोक डोक्यावर घेऊन त्याच्या पोथ्या घेऊन नाचतात, त्याला संत म्हणत असतात, श्रीगुरु म्हणत असतात. आपला मूळ मुद्दा काय आहे की जोपर्यंत माणसाले या 3.5 हाताच्या मशीनचं नॉलेज होत नाही तोपर्यंत त्या जगातल्या बंद्या मशीनाचा मेकॅनिकल झाला नाही. 1000 मशीना नयान बनवल्या त्यानं, काहीच नाही. खाणं पिणं लेणं नेसणं आणि या बंद्या मशीना पैसे सोडून मरून जाणं. इकट्ठे कर जहाँ के जर सभी मुल्कों के मालिक थे, जब सिकंदर गया दुनिया में से तब दोनों हाथ खाली थे. हर एकाचं तसंच झालं. रावणाचं मी 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 चाललं एक दिवस
बस वानेर मुतले अंगावर मग म्हणे काय सर हुकल मा गणित गणित हुकलं ना पाहिजे. हा न मिळो खावया न वाढो संतान, हे फजिता किती होईना आम्हाला त्याची पर्वा नाही. परी हा नारायण न विसंबो, त्याचं नाव आमच्या मुखातून गेलं ना पाहिजे. त्याचे जे सेवक आहेत लाडके संत पार्षदगण भोळे भाविक, त्याची संगत रोज झाली पाहिजे. संगत भेटली नाही सज्जनाची तर एकटं राहा, पण दुर्जनाच्या संगतीत चुकून जाऊ नाही, त्यानं आयुष्याचं माते राहतं. मनुष्य जन्माचं महिमान ज्याले समजलं तो आपल्या जीवनातला एक सेकंद व्यर्थ नाही गमावत. एक सेकंद नाही 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 नाही, परोपकार करीन, घरचं प्रपंच सांभाळीन, आपलं शरीर सांभाळीन, देवाचं काम करीन, काही करीन. आमची नरहरी माऊली कोणी हात वर करून सांगा बाबा बाबा ज्याईनं पाहिलं तरी बाबांना आपल्या आयुष्यातला एक सेकंद नाही व्यर्थ गमावायचे. कोण्या गावले भागवत निमकोळ्याले रात्री कीर्तन कुठे बापा बाबा पातुर्ड्याच्या तिकडे काय धावपळ, वय किती, शरीर किती, 100 किलोच्या वर वजन, त्याच्या विरुद्ध होते. आता तुम्ही म्हणसान की आमचा हा जो पसार आहे, मुलं लेकरं बायका पोरं कपडे लत्ते हे डाग दागिने, कोणाची फॅक्टरी, कोणाचे मोठमोठे ऑफिस कार्यालय, ठीक आहे. तुम्ही किती खेप काढाले म्हणजे मरण जर आलं तर त्याला वापस करून किती दिवस जिथे राहू शकता हात वर करा. याला सत्ता म्हणतात. हे सत्ता कोणाचं आहे कोणाचं? अरे देखत पोरगा मरते तर बा बोंबलते हे करते तर वाचू नाही शकत ना. तुझी मिसूर तर लय वाचवली 9 इंच लंबी, कोणती कटिंग काढली दाराशी, त्याला काऊन पोऱ्या मरू त्याला तुला ते का आपल्या हाती, मग काय हाती तटमान करून चालणं हाती आहे का बाबू? ऐका जरा चांगदेव महाराजाचा काय पसारा होता. हा पहिले तर पठ्ठ्यानं 100 वर्षानं काळ न्यायालय आला की आसन मांडे उभा आणि बस. आपल्या 9 द्वाराचं महिमान माहित आहे. आपल्या शरीराला किती दरवाजे आहेत? 9. इथल्यातच आपण खेळतो, या दरवाजातून निघन त्या दरवाजात घुसतो, तिकून निघन इकून पाय. हे झालं माणसाचं नाले. संत 10व्या दरवाजात जात असतात. विषय कठीण आहे, पण 9 द्वारा ते भेदून 10वे द्वारा गेली जनी. ते 10वं द्वार कोणतं आहे? ते संतांच्या सेवेनं, त्याच्या कृपेनं, त्याच्या जोड राहिल्यानं, त्याचा नामजप केल्यानं प्राप्त होत असते. इतकं ते सोपी नाही की कोणालाही प्राप्त होईल, पण ते त्याचं दान करणारा जर नरहरी बाबा सारखा अवतारी विभूती जर अवतीर्ण झाली मग तर तुमचं आपलं अडाण्या बोंगळायचं जमू शकते. ते लीला बी अशी करतात की त्याच्यावर भरोसा कोणाचा बसत नाही. इतकं सोपी आहे का ते? तुम्ही तुमच्या जोडाच्या 2-4 किलोच तर सोनं आहे तर दबकून बसता, शेजाराली माहिती पडू दे. घरातलं पोरगं कधी आलं वरली बहादर तर फटकन बायको दरवाजा लावून घेतली, दाबून ठेवत. काय करत होते बाबा? काही नाही, बसलो गोष्टी करत. ते संत एवढी ब्रह्मविद्या तुमच्या दिली, त्याने फुकट दिली. वावरात आले नरहरी बाबा, आमच्या घरात आले, लोकांसाठी एका बाईसाठी डोंगरात फिरले, काय नाही खर्च केला. 25 लिटर डिझेल खर्च केला एका बाईले पुरीले. नेऊन द्या बा त्या बाले रात्री घरी. त्या बाले घरची याद आली, काल का ऑफिसवर जावं लागते म्हणते, आम्हीच गाडी नेऊन चालू. उरे बापरे, एवढा खर्च कासाठी केला त्यानं? तात्पर्य काय की त्या चांगदेव महाराज आले, काळ न्यायालय आला की तो बा 10व्या द्वारामध्ये ब्रह्मरंध्रात आपला जीवात्मा नेऊन ठेवे. काळ वापस गेला की अधिक डोळे उघडे चालू धन का आपला. असं 14 वेळच्या पठ्ठ्यानं काळाला वापस पाठवलं. त्यामुळे काय म्हणसान, साधू म्हणत नाही का तुम्ही त्याले महात्मा? अरे जे आपल्याला जमत नाही ते जर करते तर तो आपल्याला थरथर कापास लागेल ना त्याच्या पुढे. हा बर. 14,000 शिष्य, मोठमोठे आश्रम, तुम्ही नुसते दरवाजात नाही येत तो बा सांगे आज तुम्ही टमाट्याची भाजी खाऊन आले, तो घामच येत बाबा का बाबा जागते तो माय बघतो सकोले सांगे म्हणे बाई बोवाना वाईट बस खाली बसलो का. भाजीच्या डोक्यावर ठेवलं की झाले तिले पोरं. 1 नाही 2 नाही म्हणशील तर लो. चांगदेव महाराजाचे चरित्र तसं आहे. तुम्ही बापरे, अरे त्याची भक्ती एवढी होती की जयांच्या भक्तीस्तव पाहिन वाटीचा ईश्वर झाला आहे. म्हणून चांगा वटेश्वर हे नाव पाहे, दर्शनीची मुक्त होती प्राणी. बापा बापा ते भोले बाबाची ते तापी नदीमध्ये बसून वाळूची पेंट करत दे, त्याच्यावर मग ते पूजा करत डोळे लावून उपासना. उपासनेला दृढ चालवावी, मरेपर्यंत नेम केला ना सोडूच नाही. संसारात हे तुम्ही म्हणता की नाही हम 4 भाई है ना हमारा जवळ 50
पण टिंटल काय रे सर होपले धंद्या ते सरे बोंबला लागीन हे भरोशाचे डोक्यातलं मटेरियल काढ आहे काढी कचरा आणि भरोसा त्या विटेवरी ज्याची पावली समान त्याची आशा धरा मग मजा येईन तुमच्या जीवनात. तर लोक नाही हे सगळे भरोसे लढवायला लावतात बरं. पोंचटात होपलेस भरोसे आते सगळे ज्याने यायची आशा धरली त्याही लढा लागलं. फजिता झाली रिकामे गेले झोई आलो ते द्रौपदीली त्या दिवशी समजलं दुःशासन साडी ओळख होता. त्या तिथे समजलं का अरे बदमाशा मा भीम जर उठला ना मा मालक तो पीठ करून टाकी. मा मालक भीम अभिमान आशा पाहिलं भीमाकडे. भीम उठल ताई गदा घेऊन त्याला आलता राग पण धर्मराजाने त्याचा हात दाबला म्हणे भाऊ बस मुक्याना खाली बस काही नको करू. भीम बसला खाली. पाचही पांडवांनी ज्यावेळेस खाली मुंडकं घालून बसलं द्रौपदी वाटला हा बरं कसं हे असंच आहे द्रौपदीले नाही आपल्याला असंच आहे. ज्यांची करसाना ते निमती न वगैरे बदमास जरा भोंड जिरायची राहिली तर थांबा जरा ज्याची जिरली त्याच्या तोंडून हे निघेलाय ते. मग काय झालं मग द्रौपदीला वाटलं बा द्रोणाचार्य भीष्माचार्य हे नीतीचे पुतळे हे एवढी दाढी पांडी फटक इच्छा मरणी भीम हे तर या बदमासाला दटावते. म्हणून द्रौपदीने आशा भऱ्या नजरेने तिला पाहिलं. करुणा होती तिच्या मनात की अरे बाबा नीतीचे पुतळे वयस्कर गावाचे चालक तुम्ही दुष्टाच्या घरचं अन्न खायला होतं जैसा खायन वैसा बनेगा त्याने माना खाली घातलं डोळे लावले. द्रौपदी म्हणे हा ओरे बाप रे आता तो दुष्ट साडी ओढत होता म्हणून त्या द्रौपदीनं आपल्या हाताची ताकद लावून साडी पक्की धरली. पण बाईची शक्ती तरी किती तिच्या नावाचा अबला ठेवला शास्त्रात काय म्हणायला बाईले अबला. त्या दुष्टान जशी साडी जोरानं ओढली त्यावेळी द्रौपदीने समजलं की आता या जगात आपली लज्जा रक्षण करणार कोणी नाही. मग आली तिथे देवाची. आपण म्हणतो साधूजोड लोक येत कथा कीर्तनात येत नाही कसे काय येतील त्याचं मन सगळ्या गोष्टी तसं नट बोल्ट होऊन पॅक अटकेला. सगळ्या कोणाला काची आशा कोणाला कोणाचा भरोसा कोणाला काचा कोणाला असं सगळ्या भरोशात त्याचं चित्त पॅक व्हायला. तो कसा काही साधू ज्या अगदी संसार असे फटके देते चटके देते ता मग त्याला देवाची संताची एखाद्या भाग्यवानाला देते. नाही तुम्ही दवाखान्यात जाऊन पहा बापरे एका पायाला रेतीचं गठोळ बांधेल असा वर टांगेल पाय इकून त्या सलाईनाच्या नळ्या नाकात नळ्या त्याच्या पोटात नळ्या बोंबीत नळ्या म्हणून का तू विठोबा म्हणते का इथं सोपी आहे का विठोबा म्हणणं. अरे कोटी जन्म तप केले तेव्हा नाममुखी आले. कोटी जन्माचं पुण्य उली उली जमा होईल. रस्त्यातला काटा उचलणं गरीबाशी प्रेमानं बोलणं कोणाच्या गठोळ्याला हात लावून देणं गाईच्या पाठीवर हात फिरून ते खळकू जमा होते. ता कुठे मग तो साधूकडे येते. तो कसा आहे ते त्याला समजत नाही. ते पुण्य त्याला ओळख आणते ठीक साधूच्या जो जाय म्हणते कडे जायच. पण मग तो संताच्या जवळ बसते आणि ता त्याला पहिला बोध भेटते की एक दिवस या जगातून आपल्याला जाणं आहे. नाहीतर 99% जीवायला मरा लागते माहितच नाही. बस 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 झालं कमावली तुम्ही देव भेटीन ता भेटीन भजन करसान ता करा नोका करू पण आपला देह हा क्षणिक आहे कधी जावा लागेल नेम नाही. बस इतकं जरी समजलं गाडी आता आली रुळा मग म्हणतात त्याले आता झाला तो मुमुक्षू. काय झाला तो मुमुक्षू मरायची याद आली. मग तो संतांच्या संगतीत जाते काहीतरी नेम करा वाटते तो नेमाले लागते मग होते साधक. आणि असा तो नेम त्यानं 12 वर्ष केला की मग होते तो सिद्ध. त्यातून मग फाटे फुटतात कोणी परमहंस होते कोणी विधी होते. बस अशा तऱ्हेचा हा मार्ग तर चांगदेव तटी जाऊन पोहोचल. ते 14 वेळ काळाले वापस केलं. काळ वंचना करोनी निश्चित वाचलो वर्षे 1400 असं चांगदेवाच म्हणणं आहे. आणि सिद्धाई दाखविली बहुत 14 विद्या 64 कला त्या बुवाच्या अंगात होत्या. बापरे ज्या दिवशी त्या बुवानं भीतीवर बसेल ज्ञानोबा माऊली निवृत्तीनाथ ब्रह्मचित्कला मुक्ताबाई सोपान काका भीतीवर येऊन राहिले. चाकळ नाही पेट्रोल नाही जादू नाही काया दोरा नाही निंबू नारळ नाही काहीच नाही. चौघ भीता बाबायातून अंतर आली. त्या बुवाचे नट बोल्ट ढिले झाले. तो बा म्हणे हा हे आपल्याजवळ सगळं केलं आपण पण हे नाही जमत आपल्याला भीत नाही चालवल्या जात आपल्याला. आपण वाघावर बसलो सर्पाचा चांबूक हाते लयच आहे पण हे नाही. मग
ज्या अर्थी आपल्याला हे जमत नाही त्या अर्थी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेतच. बस मग मागवून कुदला आणि मग पळतच गेला. माऊलीचे पाय धरले, लढत जायला. काय सांगलं त्याने ज्ञानोबा माऊलीले, म्हणे बाबा बाबा आता मला समजलं की तुमच्या जोड जे आहे ते माझं नाही, आता मी शरण आलो, मग आयुष्य व्यर्थ फुकट गेलं. पण तेही संतच. संताचं कसं असते, खऱ्या गुरुचं बरं, ज्याले तुमच्यापासून काही हे सामान घेणं आहे, हार नारळ पैसे तुम्हाला मोठेपणा देऊन तो संत आला. पण ज्याला तुमचं खरंच हित करणं आहे, देवत दाखवणं आहे, तो संत तुमची ती बडी भीड धरणार नाही, ती बरोबर नाही. तुम्हाला राग येऊ, तुम्ही महिनाभर त्याच्या भेटीले ना जाऊ, तुम्ही कधी त्याला मार्याचं करसान, तो तुम्हाला मरेलो खरंच सांगेन, शेवटच्या श्वासाला खरं बोल. डॉक्टर खरा त्याला म्हणतात, त्याला माहित आहे याले हे बेंड झालं नाही, हे कॅन्सरचं आहे, हे कापून फेकलं तरच बरं, नाही तर हा मरीन, घरातल्याले मारीन. म्हणून तो डॉक्टर ते शस्त्र काढते, ते चाकू काढते, ते धुयाची दवा काढते, आणि ते काढलं हा पाहते आणि त्याला शियात देणं लावते. ओ साया डॉक्टरल्या ओ शिया देते. तो म्हणते तू शिया दे, मला लाता मार की माझ्या नावाच्या हँडबिला वाट. बाबू मी डॉक्टर आहे, मी करीन तर तू चांगलं करीन. त्याच्याकडे तो डॉक्टर पाहत नाही, त्याचं ते बेंड कापते, त्याला मलमपट्टी करते, शिवते, दुरुस्त करते. हे त्या डॉक्टरचं ध्येय असते. तसं संताचं एक ध्येय आहे. खरा संताची गोट आहे बरं, चोपड चापडवाले पोटासाठी संत झाले कलित बौद्ध, तो विषय नाही आपला. आपला विषय आहे ज्ञानोत्तर प्रेम भक्तीचा, निष्काम भक्तीचा. फक्त देव दाखवायच्या गोष्टी आज ह्या. आता तो संत एकच सांगितले, भाऊ रे तू जे करून राहिला हे सगळं कर तू, आमचं म्हणणं नाही, पण आमच्या जोडून त्याच्यातली खुटी किल्ली वर्म ऐकून घे. कोणतं? तू प्रपंच कर, लग्न कर, मुलं लेकर, पण विठोबा म्हणायचं आहे. बाबा मा तीर्थयात्रेशिवाय जमवतच नाही, ते तारीख आली की अंगातच येते. मा इतक्या वाऱ्या झाल्या, तू कर पण तीर्थयात्रा कर, पण विठोबा म्हणत कर. नाही तर तू केलाय बरं, त्रिवेणी संगमे नाना तीर्थेवर आम्ही चित्ता नाही ना आम्ही तरी देव. बाबा आम्ही तर याले गेलो प्रयागराजले, 33 सांगवाया झाल्या, 33 बकुली विचारा कधी म्हणे हो हा बस गेला की आला बोला हो, 33 झाल्या, मग एकच झाली. तुकोबानं सांगलं भाऊ तुम्ही 33 नाही 33,000 मारले असतील, पण वृंदावन फळ घोडीले साखरा, भीतरीले थाळा मोडीची ना. कोळू वृंदावनाचा फळ त्या साखरेच्या बोरीत ठेवलं, 12 महिन्यानं काढलं, कोडूचं कोडूच. किती बुचक्या मारल्या ते नका सांगू. जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळीले वरी वरी. गाता तुकोबाचा पात्यात असला तर बोला, मनाचं कीर्तन चालत नाही. हे अभंग कोणी तुम्हाला कीर्तना सांगणार नाही. आमच्या नरहरी मायानं कोणालाच मागे अटकवलं नाही. ज्याचं गठोळ त्याच्याजवळ दिलं. भाऊ रे पूर्ण ब्रह्म आल्या हाता, म्हणे नरहरी नाम गाता. पूर्ण ब्रह्म, पूर्ण म्हणजे 16ने विठोबा जसा आहे तसा या नरहरी देवाला भेटला. बाबानं सांगलं भाऊ रे आमच्याजवळ कोणते चमत्कार नाही, सिद्धी नाही, गंडा दोरा नाही, कोणता मंत्र नाही, आम्ही फक्त विठोबा विठोबा म्हटलं. हा पुराचा पुरा ब्रह्म पूर्ण देव आमच्या ताब्यात आला. तुम्ही काय करा, तुम्ही सदैव विठोबा म्हणायचा, काही करा, उद्योगधंदा करा, काही करा, पण त्याला विठोबाच्या नावाची जोड द्या. हा आहे खऱ्या संताचा निरोप, खऱ्या संताचा कळकळा. मग झालं काय की चांगदेव महाराज ते अचंबा वाटला. आपल्यावरचं कोणी पाहिल्यावर मग ते माणूस भांबायतेच ना. मग ते चांगदेव महाराजांना सांगलं, म्हणे माऊली आता हा चांग्यामुळे तुम्हाला शरण आला, आता याचं काय करायचं ते करा. जे मायाजवळ विद्या नाही ते तुमच्याजवळ आहे, ते दिसान काय म्हणजे कृपा करू. माऊली म्हणत आमचा देहासाठी अवतार आहे, उद्या या आपल्या घरी चिंत बेटावर या, उद्या देऊन टाकू तुम्हाला. नाही म्हणे तसं नाही, माझं 64 कला आहेत, 14 विद्या आहेत, पण 65वी कला नाही ते तुमच्याजवळ. माऊली म्हणत 65 देऊनच टाकणार ना आम्हाला, हे देयासाठी जे आम्ही. जयाने घातली मुक्तीची गवांदी, म्हणजे पंगत वाढली ज्ञानोबा माऊलीनं, मिळविली मांदी वैष्णवाची. भोळे भावी वारकरी वैष्णव लोक त्याचे सहभागी झालं. मग माऊली चालले गेले सिद्ध बेटावर. चांगदेव आले त्या विश्रांती वटाखाली. ती भित्त खाऊन टाकली लोकांना प्रसाद बाबाचा म्हणून, ताज खाल्ली ते. आता जे भीत आहे हे मातीला आहे, पण ते जे भीत माऊलीच्या स्पर्शानं आलते ते लोकांना माती म्हणून सारे खाऊन घेतली. मग चांगदेव ते शिष्य होते, बस
त्याला माहित होतं की संत संग के 3 गुण आहे, हर कोई लागे पाव, खाणे को मिष्टान्न मिले अखेर वैकुंठच्या. नरहरी बाबाच्या आश्रमामध्ये बाबानं जर नेम चालू असता की बाबाठी सकाळी चहा, दुपारी नाश्ता आणि 2 वाजता वरण भात पोळी तुंप, आणि रात्री तुम्हाला काही ते ब्रेड बिस्कुट निजे जागती, त्या आश्रमात बुडे बाडे लोक मायले नसते. पण बाबा कोणी यो रथी महारथी, लहान लेकरापासून जो आला त्याला थोडस टाइम आहे का बा तुम्हाला की अर्जंट घरी जाणार आहे, कोणाची दायशी तरी नाही बा, तसं काही नाही. बाबा काही नाही, हे लाकडं थोडेसे तिकडे नेणार. हो बाबा, बाबा स्वतः उठत उभे राहते, बस काही नाही, हे तुकडे लाकडाचे न्यायचे तिकडे बरोबर नाही ठेवून चालले लाकडं तिकडे. आणि हे थोडी रीती नेणं होती, थोडीशी अशी उच्ची वाटते रीती. जा बा आता खायचं करा, चहा प्या. दुसऱ्या गावचे माणसं दुसऱ्या दिवशी आली की बाबा म्हणत काही आहे का बा रिकाम, पण थोडस काम होतं आम्हाला. 10 माणसं आले तर बाबाच्या जवळ 10 जणांचं काम, 50 आले तर 50 जणांचं, आणि कोणीच नाही आलं तर बाबा बसे राहत, कोणाचंच काम आहे बा रिकाम. पण आहे ना तसं काही नाही बाबा. आता बांधताना हे पोरही मस्त आहे, जवान चांगले, ते तिकडले लाकडं चालला लाकडाचा डावला जन्म रीती इकडली तिकडली. बाबांनी रिकामा राहू द्या, त्यात मोठं विज्ञान आहे बरं. खाली मन सैतान का ग, माणसानं काम करत राहा, बाई असो माणूस असो, अर्थात चांगले काम, आणि त्याच्यात विठोबा म्हणत राहा. झाला परमार्थ, देव मागे इंटी देव, या सोप्या कल्याण. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे भपका, जलवा, भारी, निस्तय करायचं, पुतांग व्हायचं. बाबा रे गाय भरून आलो की मग म्हणते बाप देवलय भारी आहे हो बा, आपण म्हणतो सोपी. देव दाखवणारा साधू तुला पटला नाही गळ्या, निकडे गेला ते बुचका खायला. चांगदेव महाराज आले तर ठीक, तर बापा शिष्याचं काय, योगीराज चांगदेव महाराज की, चांगदेव महाराज की. जा कल्ला की बस कान असे फुटायले पाय. बाबाला खाली बसून दिलं तर भडाभड सगळे लागा पाया. बाबा 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 ना काही जसे शेंडी चिपलते पाया लागू लागू इतके ते असे झाले होते बेने, सरे पाया लागले बाबाचे बसले. चांगदेव महाराजांना सांगलं एकच, म्हणे माझ्या शिष्यांनो, माझ्या भागवत भक्तांनो, तुम्ही भक्कम वर्ष झाले माझ्या सहवासात, पण मी बी तुमचे जे नाही ते लाळ पुरवले, कारण आपल्याजवळ सिद्धी रिद्धी सगळ्या कमी काचीच नाही. हो बाबा योगीराज चांगदेव महाराज की जय. चांगदेव बाबा सांगला आता याच्या पुढे बंद करा, हे चांगदेव महाराज की जय बंद करा. नाही बाबा हे बंद होणार नाही. असं काय, बरं बरं. चांगदेव महाराज म्हणत गळे हो माझ्याजवळ 14 विद्या 64 कला आहे. म्हणे हो बाबा खरंच आहे, आपण मरेल माणसं जिथे करतो की नाही. म्हणे हो. वांझेले पुत्र झाले, म्हणे झाले. दरिद्री लोक लखपती झाले, म्हणे झाले. पाण्याहून चालता येते हो बाबा, चालता येते, बरोबर आहे म्हणे हो. पण लोक माझं 65 कला आहे विद्या, ते महाजोनी ते ज्ञानेश्वर महाराज. खरं काय बाबा, म्हणे खरं लोक काय डोळे फुटके होते का, भीत कुठे चालत असते का, पाहिलं नाही का तुम्ही, भीत चालत आली. म्हणे हो. म्हणे मग आता माऊलीनं मला सांगलं की उद्या मी ते 65वी कला चांगदेव महाराज म्हणून ते मला देऊन देतात ज्ञानोबा माऊली. मग हे मग बाबा लवकर घ्या आणि आम्हाला द्या. बाबा घ्या बाबा ते कला घ्या, ते ज्ञानोबा माऊली जोडली. देवजा बरं मले, बाबा मले देजा. तू मांगलला म्हणे बाबा मी अटी बसेला मले, हो 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 सरेले देतो मी. बरं बाबा निजा आम्ही आता. चांगदेव महाराज म्हणत तुम्ही निजा, जेवणं खावणं झाले, आता झोप घ्या, विश्रांतीची गरज आहे. पण तुम्ही एवढे 14,000 चले आहे की नेटी बसेल. हो बाबा याच्यातला फक्त एक जण सकावून महासंघ चाल जा, कोण चालते त्यानं आताच बुकिंग करून ठेवा, म्हणजे मला जांभल्याचं काम नाही, त्यासाठी माझंच निजतो. मग मी काय काम आहे बाबा कालदी. अरे ते 65वी कला देणार आहेत महाराज ज्ञानोबा माऊली मला. बरं पण मग ते अरे ज्ञानेश्वर महाराजांना सांगलं तुम्ही जो संघ आणसान चला मी त्याचा जीव घेईन आणि तुम्हाला 65वी कला देईन. तो त्याच्याकडे पाहतो, त्याच्याकडे करता करता पुट अंग टाकले, झपीचं सोंग केलं. चांगदेव महाराजही झपी गेले. प्रत्येक जण मनाला विचार करे इतके दिवस सदले बस झाले, खाय प्यायची तर मजा आली, इंडिया फिरायची आली, मोठी जमली आपली. 65वी कला गेली चुल्यात,
काय मरता आधी सर्व कार्यक्रम म्हण काय म्हणे आपण चाललो आता ढकलो समजा हळवा बाहेर घातले की घरी बरं मग चालणं दोघंही बरोबर करता 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 ह्या बा एकही शिष्य राहिला मी नाही सांगा पण चांगदेव महाराजचा खूप भरोसा हा खूपच बाबा बाबा शिष्य वाढवणी करू नये सोंग येणे रमारंग अंतर खऱ्या संतानं चेले करायच्या भानगडीत पडू नये नरहरी माऊलीनं कोणालाच चेला केला नाही कोणालाच चेला केला नाही पण बंदे त्याला आपलमती गुरु मानतात त्याला गुरुत्वाची इच्छा नव्हती पण बंदे डोक्यावर घेऊन आज म्हणतात आम्ही जगात कोण्याच गुरुच्या फंदात पडणार नाही आमचे गुरु नरहरी बाबा काम दिवसान देवाचं नाव हे सोपी सांगलं आमच्या मायनं पाप झालं मग सगळं चांगदेव आले सकाळी उठले माऊलीच्या भेटीला जायचं ते सप्रेम भेट एक सांगली नाराय चेला टोपी नाही काय सांगलं एक चेला उठून बसलो भो भो सगळं खाली पटांग बापरे काय समजत होतो रे बा मी कोण्या भरमात होतो रे माय शिष्य जीवाले जीव देणारे एक नाही हे काय झालं काय झालं नाही महिपती बाबांनी त्याचं उत्तर सांगलं 1400 संप्रदायी त्यातून एकही उरला नाही ही ज्ञान देवे युक्ती केली पाही पाश सर्व ही तोडी लाग हा पास होता देवप्राप्तीच्या अडथळा येऊन राहिला तर हे सगळा हा घोर म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही युक्ती केली आयडिया केली चांगदेवाला मुक्त केलं मग त्यावर अनुताप झाला बापा 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 काय नाही केलं रे मी याच्यासाठी एवढं अनमोल किमतीचं आयुष्य खराब केलं मा भजन डुबलं यायने केलं नाही भलत्यालेच भलतं समजून राहिलो मग चांगदेव बाबाला अनुताप झाला मग ढासढास लढला तो पाहिजे एकटाच आता गाडी आली रोळा मन निघाला एकटा सिद्ध बेटावर गेला आता माऊलीचं वैभव म्हणजे काय हो साधं कुळाचं घर अंदरून सूर्यप्रकाश पडे दिवा लायाचं काम नाही रात्री चंद्राचा प्रकाश घरात दुसरं काहीच नाही फक्त ते नावाले होते तरी राहा चौघी भाऊ एकत्र कुठे राहा तर राहा तरी गेले चांगदेव महाराज एकटेच मुक्ताबाईने विचारलं कोणाकडे आले काय काम आहे ज्ञानोबा माऊलीने बोला म्हणजे दादा बसेल आहे ते ताटीच्या घरात गेले चांगदेव महाराज बसले ज्ञानेश्वर महाराज म्हणत बडी नाही आणला तुम्हाला काय सांगितलं होतं एक जण सोबती आण जा मी त्याचा जीव घेईन तुम्हाला 65 विकाला दान करीन बडी नाही आणला चांगदेव महाराज ज्ञानोबा माऊलीच्या पुढे मुंडकं ठेवलं म्हणून महाराज माऊली हाय चांग्या घ्यायचा जीव कापा की मान कापा आता कुटके करा गोडी गिडी दुसरा कोणीच नाही कापायची मान ज्ञानेश्वर महाराजांना सांगलं आम्ही काय मान कापणार आणि ते लोकांचा जीव घेणारे दिसतो काय तुले आम्हाला बडी ना पाहिजे कोणाचा जीवही आम्ही घेत नाही हे तुमच्या भोवती जे कटगर जमा झालं होतं तुमचं भजन कीर्तन ध्यान सर्व लुटलं होतं ते नष्ट करण्यासाठी आम्ही नाही युक्ती केली मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं चांगदेव महाराज आले आता तुम्हाला 65 विकाला द्यायचे आहे म्हणे हो बाबा मग ते पत्र म्हणे ते पत्र काही मला समजलं नाही तुम्ही त्या ओव्या लिहून दिल्या त्याचं मला त्यात एकही ओवीचा अर्थ समजत नाही 65 ओव्या लिहून दिल्या त्या ज्ञानोबा माऊली मग ज्ञानोबा माऊलीने सांगितलं की आता तुम्ही एक काम करा म्हणजे सांगा बाबा म्हणे तुमच्या गुरुत्वाचा मान हा माझा नाही पहा हो खरे संत किती निरभिमानता तुमच्या गुरुत्वाचा मान अनंत जन्मीच्या ऋणानुबंधनातून आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे म्हणून तुम्ही मुक्ताबाईकडे जा 65 ओव्याचा अर्थ विचारा 65वी कला घ्या अजर अमर व्हा अर्थ तो ऐकावा मुक्ताईच्या हस्ते मग चांगदेव महाराज माऊलीचं दर्शन घेतलं आणि मुक्ताबाईकडे चालले त्यावेळेस मुक्ताबाई स्नान करत होत्या आता त्याची न्हाणी म्हणजे काय त्याची बाथरूम म्हणजे काय आता वैभव माऊलीचं निराश साधं सोपं दुरूनच दिशाचं की कोण आंघोळ करून आला काहीच नाही नो काहीच नाही आमच्या न्हाणीले सोन्याचा हे आहे ते पाणी फिरवायचा बूच काय म्हणतात त्याला काक सोन्याचा लय जणांच्या न्हाणीले आहेत ना सोन्याचे बूच ते श्रीमंत लोकांच्या पैसे खूप झाले काय करा मग भागवत करा गरीब आले द्या नाही सोन्याचा बूच न्हाणीले पण नरहरी बाबानं सांगलं भजनाभिने ज्याचे घर आणि यमलोकाचे माहेर त्या न्हाणीत त्या संडासात त्या तुमच्या 50 लाखाच्या बिल्डिंग मध्ये भूत राहतात मरेल आत्मे राहतात ध्यान ठेवता म्हणून तुम्ही असे इस्त्यान घोषेल दिसता लखपती लोक नाही तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही समाधानी नाही प्रेम कधी पाहत हाकच भित्रेच सगळे
कारण भजनच नाही, संतांचा आदरच नाही, मर्याची यादच नाही. बावरोटावानी जीवन मुक्ताबाई त्या दुरूनच पाहिलं चांगदेवानं. हो रे म्हणे आई साहेब आता स्नान करून राहिले आंघोळ. आणि त्या काळामध्ये आज कित्येक समाजामध्ये आंघोळ करताना अंगावर कपडा ठेवा. तो काळ 700 वर्षापूर्वीचा. मुक्ताबाई तशी आंघोळ करत होते, ते चांगदेवानं पाहिलं. जो सिंगला पै चांगदेव उभाच राहिला. त्यावेळेस मुक्ताबाईनं त्या न्हाणीतून म्हणलं, हात मेल्या निगुऱ्या, हात मेल्या निगुऱ्या. ते ऐकलं चांगदेवानं. आता कधी ऐकलं नाही संतांचे शब्द आणि त्याचा अर्थही माहित नाही. पैता पैता तो बाबू करे, हात मेल्या निगुऱ्या, हात मेल्या निगुऱ्या, हात मेल्या निगुऱ्या. काय हा मंत्र दिला मला मुक्ताबाईनं? हे काय प्रश्न विचारला की मला समजून नाही राहिलं. धापा टाकत चालला गेला, बसला निवांत. निवांत बसल्यावर मग काही वेळा हे संतांची लीला फार उरफाटी असते बरं. संतांची लीला ज्याला समजेल तो खरा गुरुचा बेटा. हे वरवरच्या देखाव्यात जाऊ नका तुम्ही. प्राप्तीले महत्व आहे, त्याला काय प्राप्त झालं पण त्याच्या संगतीत तुमच्या मुखात देवाचं नाव किती आलं. जो देवाच्या भजनाला लाईन तो गुरु खरा. दे कृष्ण प्रीती गुरु तोची साच म्हणजे खरा, बाकीचे सगळे खोटे. असे गुरु पाप तरू म्हणावे, अन्नासावे अन्न तसे गणावे. जे देवाच्या भजन सोडून बाकीचे तितंबे सांगत असतील ते महान पापी आहेत. गुरु बी नाही, संतही नाही, काही नाही, राक्षस आहेत ते लोक. जो देवाचं नाव घेते, देवाच्या नामात रंगते आणि दुसऱ्याला रंगवते, इश्क बोलते संत, त्याला म्हणतात महान. झालीशील म्हणून मुक्ताबाईची आंघोळ आता जा विचारायले. आला पुन्हा चांगदेव. आईसाहेब बसेल होते, दर्शन घेतलं, बसला. काय चांगदेवा काय म्हणणं आहे? म्हणे ते म्हणणं काहीच नाही, मला ज्ञानोबा माऊलीनं तुमच्याकडे पाठवलं. 65वी कला मला पाहिजे. 65 वयाचा अर्थ समजून सांगा. पण त्याच्या पूर्वी मला हे सांगा आईसाहेब, या शब्दाचा अर्थ का? हात मेल्या निगुऱ्या. मुक्ताबाई हसल्या. संतांच्या हास्यात जादू असते. संतांचे हसणे ब्रह्मानंद विखुरणे. आपल्या हास्यात लळ मिसळ असते. कोणताही आनंद असो तुमचा संसाराचा, त्याच्या त्या आनंदात लळ हा विषय हेच. वावर घेतलं आनंद, इक्याचा टाइम आला की तोंड मालव. मुलगा झाला आनंद, बिमार पडला की, नोकरी लागली आनंद, 5-50 रुपये चोरून खाल्ले ते सस्पेंड झाला की, हर एक आनंदामध्ये लळ मिसळ आहेच. हा आनंद आहे खास ओरिजिनल की या दुःख नाही, पस्तायाचं काम नाही. सोली वजे सुख अति सुखाहुनी उभे ते अंगणे वैष्णवाच्या. मुक्ताबाईला हसवाला मुक्ताबाईने सांगलं, चांगवा अरे हात मेल्या निगुऱ्या म्हणजे इथलंही समजत नाही तुला? म्हणे नाही मा तोच जप चालू आहे. म्हणे आईसाहेब तहाचा की हे काय म्हटलं शिर असं? मलाच कोण म्हटलं हात मेल्या निगुऱ्या? अरे निगुऱ्या म्हणजे ज्यानं गुरु केला नाही, जो गुरुच्या शैलीत कधी उतरला नाही 2 मिनिटं, हात मेल्या निगुऱ्या म्हटलं नाही. म्हणे मग तुम्हाला कसं समजलं? मुक्ताबाईनं समजलं त्याची एक खून आहे. गुरु कृपेच्या ह्या खुणा म्हणे नरहरी ऐसे जाना, अंग आले बरवे पण हेची देवाचे दर्शन. जो कधी कोणाचा द्वेष मत्सरच करत नाही, जो कधी कोणाचं वाईट चिंतन करत नाही, परमेश्वराचे उपकार विसरत नाही, आईबापाचे उपकार विसरत नाही, झाला तेवढा परोपकार करीन, नाही तर छोटा प्रपंच सांभाळून देवाचं भजन करीन. याले म्हणतात डोळे उघडेल माणूस, सज्ञान माणूसच शिकेल माणूस. मुक्ताबाईने सांगले ज्याच्यावर गुरुची कृपा असते त्याच्या मनात विकार येत नसतात. गुरुची कृपा झाली मन शुद्ध होते, त्याला सगळीकडे देव दिसते ना. हे कुठे काढले चिल्लर गोष्टी? तू पैतच निघला, आम्ही स्नान करत होते, तुला त्याच्यात एवढा अचंबा वाटला. अरे गुरुची कृपा अशी असते की त्याच्या चित्तातले भेद जातात, स्त्री पुरुष भेद जातात, काम क्रोध मरतात, विकार नाहीसे होतात, नवे नवे तू देव बनते. तू पैत निघला म्हणून मी ऐकलं याच्यावर गुरुची कृपा आहे. म्हणे बराबर आहे ऐकलं म्हणे आहे तुम्ही. बरं मग आता कसं मध्ये मा उद्धार का न होईल? त्यावेळेस मुक्ताबाईने त्याला जो बोध केला चांगदेवाने, फार सोपा बोध केला. त्याचं पद लिहिलंय आपलं निरंजन माधव नावाच्या संतान. फार सोपं पद आहे ते, चांगलं तेही सांगू आपण. पण ज्या वेळेस मुक्ताबाईच्या तोंडून तो ब्रह्मबोध चांगदेव महाराजानं ऐकला, त्यावेळी चांगदेव महाराजाच्या मनात जो अहंकार होता, जी उर्मी होती, जी भोंड होती की आम्ही 14 खेप काळाला वापस पाठवलं, आम्ही 1400 वर्ष आयुष्य आहे. किती होतं त्या बाबाच्या आधार कार्डावर वय? 1400. तुमच्या किती आहे? 1400 वर्षाचं आधार कार्ड त्याच्या खिशात होतं. तुझ्या बुवाच्या तोंडून निघलं, मुक्ताबाईच्या मुखातून
6 कळव्याचा बोध ऐकला तर काय म्हणते चांगदेवा? चांगदेवाने सांगलं की लोक जरी मला चांगा सिद्ध 1400 वर्षाचा म्हणत असतील, पण मी खरं सांगू भाऊ तुम्हाला, मी 1400 वर्ष माय गेले सरे वाया गेले, फेटाळ झालं गेलं, मग हुकलं ते गणित. काले काहीच म्हटलं म्या, कालेच वैभव समजलो, कालेच देव समजलो, भरमात होतो. खरं सांगू काय तुम्हाला, माव वय सिद्ध महात्मे होते तरी सिद्ध बेटावर सरे सिद्धच लोक. सांगा चांगदेव महाराज तुमचं वय. चांगदेव महाराजांना सांगला, ऐका आता माझं वय किती आहे. चांगदेव महाराजांना वय सांगलं. किती सांगलं शिन? चांगदेव म्हणे आज जन्मा आलो. हो गळे हो, खरा जन्म आता झाला मा. वय कोणता हे आता मै जन्म तरी गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा. खऱ्या संतान माझे डोळे उघडले. आता मला समजलं की मनुष्य जन्म कासाठी आहे आणि काय केलं पाहिजे. आणि मग चांगदेव महाराज खरे संत झाले, खरे महात्मे झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. ऐका ते पद असं होतं, उलट उलट माघारा प्राण्या फिरगोते खासी, भरला पुर मायेचा लोंढा वाहुनिया जासी, भव नदीचे पाणी सख्यारे पार ओढते, भल्या भल्या पोहणाराला उलथून खाली पाडते, क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, पण दुर्लभ नरतन गेल्या मग तू पडतील पस्ताई. जोपर्यंत आपला शेवटचा श्वास आहे की नाही, हा शेवटचा श्वास लाख होत नाही तर लोक देव तुम्हाला काहीच म्हणत नाही, काहीच नाही म्हणत. संतही काही म्हणत नाही. पाप करा, पुण्य करा, दिवसा खून करा, दरोडे पाळा, दारू प्या, काहीच नाही म्हणत कोणी कोणाला. संतही नाही म्हणून देव बी नाही म्हणत. पण ज्या दिवशी शेवटचा श्वास बंद होते ना माणसाचा बाईचा, झाला श्वास बंद, कम्प्युटर लाग झालं, मग होते ओपन. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करविल, मग कोण सोडविल तेथे तुझला. मग कम्प्युटर लाग झाल्यावर एक एक फाईल निघते परमेश्वराच्या जवळ. तसं तसं शासन भरा लागते. म्हणून मुक्ताबाईने सांगलं म्हणे, मुक्ताबाई चांग्या अंतरीची खून, घरी सद्गुरूचे पाहते तुझं नेतील तारुण. तू तुझ्या बुद्धीनं तरू शकत नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, पण एका केशव राजे सकळ. त्या देवाची कृपा होईल, त्या गुरुची कृपा होईल, त्या दिवशी तू सगळंच चांगलं होईल. साऱ्याच इच्छा पुऱ्या होतील. नवे नवे तू देव होशील. हे काय चिल्लर मटेरियल मागत बसला, तुले देव करून सोडतो आम्ही. एवढी शक्तीच्या अवतारी संतांचे हात आहे. ते अवतारी संत, ते देव दाखवणारे संत नरहरी बाबा तुम्हाला आपल्याला मिळाले, भेटले. आता त्यानं आपल्याला ते बीज दिलं हरिनामाचं, त्याचं झाड करणं, त्याचा मोठा वृक्ष करणं, अनेक रोप तयार करणं आपल्या संगतीत, हे आपलं कर्तव्य आहे. त्याचा आत्मा वैकुंठातून ते जिथे असते तिथून वाट पाहून राहिला की माझे भक्त नामजप कधी करतात, कधी प्रेमानं राहतात एकमेकाशी. बंधूंनो माफ करा, बाबाच्या जीवन प्रसंगातला एक घटना सांगतो. चरित्रात ते लिहिलं नाही,